हाय फ्रेंड्स, मी स्नेहा। आज आपण इयत्ता 9वीसाठी इंग्रजी मीडियमसाठी असलेल्या उजाड उघडे माळरान या कवितेच्या भाग दुसऱ्यामध्ये त्याच कवितेच्या प्रश्नांच्या उत्तरांचा अभ्यास करणार आहोत। ही कविता भाग 1 मध्ये मी व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे आणि मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे। या भागामध्ये आपण त्याच्या प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत। अर्थात जिथे मला गरज वाटते तिथे मी हिंदीमधून सुद्धा सांगेन, कारण आपण याच्यामध्ये ब्रीफ जे क्वेश्चन्स आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचे रूप खालील बाबतीमध्ये स्पष्ट करा। म्हणजे वसंत ऋतू याच्या आगमनापूर्वी म्हणजे वसंत ऋतूच्या सुरुवात होण्यापूर्वी पृथ्वीचे रूप कसं होतं आणि आगमनानंतर कसं होतं। मग आगमनापूर्वी ही सृष्टी कशी होती, तर बेरड कोरडी अशी सृष्टी होती, उजाड उघडे असं माळरान होतं। आणि आगमनानंतर काय झालं, तर दिशांमध्ये रंग उधळले गेले आणि सृष्टी वसंतगान गाऊ लगली। इस प्रश्न में सृष्टि का जो बदला हुआ रूप है इसके बारे में की क्वेश्चन है। फर्स्ट की वसंत ऋतु होने से पहले सृष्टि कैसी थी और बाद में वो कैसी हुई, इसके बारे में आंसर है। पुढचा प्रश्न आहे, वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक कोणते। व्हेरी इझी, जे तुम्हाला प्रत्येक कडव्यामध्ये जे दिसतात ते म्हणजे लिंबोणी, नागफणी, वड, पाणेरी, पिंपळ, पळस, पाणंद, आंबा हे जे घटक आहेत हे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक आहेत। पुढचा प्रश्न आहे, कारणे लिहा। कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले गेले कारण वसंत ऋतूची सुरुवात झाली आहे। पुढचा प्रश्न आहे की जगातील सर्व फुले मनामध्ये झुरू लागली म्हणजे त्यांना वाईट वाटलं। कारण काय होतं, तर मातीच्या मांडीवरती पळस फुले बहरून आलेली आहेत म्हणून। खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा। भेटवस्तू या शब्दाला अर्थ आहे नजराणा, सजली म्हणजे नटुनी थटुनी, अरुंद रस्ता म्हणजे पाणंद आणि अंक म्हणजे मांडी। नेक्स्ट क्वेश्चन आहे की सृष्टीतील प्रत्येक घटक जो आहे वसंत ऋतूच्या आगमनामुळे कसा सजला आहे याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे। घटक पहिला आहे की लिंबोणी कशी सजली, तर ती गर्द पोपटी वस्त्रे लिहून ती सजली। त्यानंतर नागफणी कशी आहे, तर जर्द तांबडी कर्णफुले घालून ती सजली। घाणेरी कशी दिसते, तर ती दुरंगी चुनरीत उभी आहे। आणि पळस फुले तर ती मातीच्या अंकावरती बहरून आलेली आहे। म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक जो घटक आहे तो कसा सजला आहे त्याचं वर्णन इथे करायचं आहे। आता आपण ब्रीफ आन्सर्सकडे वळतोय। प्रश्न असा आहे की उजाड उघडे माळरान गाऊ लागले वसंत गान या ओळीतील तुम्हाला कळलेलं अर्थसौंदर्य स्पष्ट करा। उत्तर असं आहे, वसंत ऋतूची सुरुवात होण्यापूर्वी ही सृष्टी उजाड होती, माळरान मोकळे झाले होते आणि शिशिर ऋतूमुळे झाडांची पानगळ झालेली आहे, झाडे निष्पर्ण झालेली आहेत। परंतु वसंत ऋतूचे आगमन झाले आणि सृष्टी पूर्णपणे मोहरून गेली। झाडे जणू पोपटी वस्त्र घालून सजलेली आहेत। कवितेत उल्लेख केल्याप्रमाणे वड, पिंपळ, लिंबोणी, घाणेरी, पळस फुले, नागफणी, आंबा इव्हन कोकिळा सुद्धा वसंत ऋतूचे स्वागत करत आहे। या सृष्टीतील प्रत्येक घटक वसंत ऋतूमुळे मोहरून गेलेला आहे। वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी सृष्टीतून दिशांना रंग उधळले गेलेले आहेत। जणू ही सारी सृष्टी वसंत ऋतूचे गीतच गात है। इस आंसर में आपको लिखना है कि वसंत ऋतु की शुरुआत होने से पहले वहाँ का माहौल कैसा था। मतलब यहाँ सृष्टि जो है वो बहुत भकास ड्राई लग रही है, जो ग्रासलैंड है वो ओपन है और शिशिर ऋतु की वजह से निष्पर्ण हो चुका है। लेकिन जैसे ही वसंत ऋतु की शुरुआत होती है तो ये जो सृष्टि है वो बहुत खुशी महसूस कर रही है। यहाँ के जो पेड़ है वो ग्रीन वस्त्र पहनकर बहुत सज कर खड़े हैं। इस कविता में उल्लेख किए हुए वड, पिंपळ, लिंबोणी, घाणेरी, नागफणी, अम्बा ये जो पेड़ है, इवन कोयल भी वसंत ऋतु का स्वागत करने के लिए रेडी है। और हर मतलब सृष्टि का हर घटक वसंत ऋतु आने की वजह से बहुत खुश है। और इसके लिए ऐसे कहा गया है
की जणू ही सारी सृष्टीच वसंत ऋतूचे गीत गात आहे. पुढचा प्रश्न आहे, वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा. उत्तर असं आहे की वसंत ऋतू येण्यापूर्वी ही सृष्टी उजाड फकास झालेली आहे, परंतु जसे वसंत ऋतूचे आगमन झाले तशी ही सृष्टी पाना फुलांनी बहरून गेलेली आहे. शिशिर ऋतूमुळे जी झाडांची पानगळ होते त्या झाडांना आता पुन्हा पालवी फुटलेली आहे. वसंत ऋतू सुरू झालेला आहे. ही कोकिळासुद्धा आपल्या सुरेल गाण्याने वसंत ऋतू येतोय असं सांगत आहे. आंब्याच्या वनाला आता मोहर आलेला आहे आणि जंगलामध्ये नदीकाठी शेताच्या वाटेवरती डोंगरावर रानफुले फुलू लागलेली आहे. या वेगवेगळ्या फुलांच्या पानांच्या रंगामुळे असं वाटत आहे की दिशांमध्ये रंग उधळले आहे. अशा प्रकारे वसंत ऋतू म्हणजे फुला पानांचा एक उत्सवच आहे. इस प्रश्न में वसंत ऋतू आने के बाद सृष्टि में कौन से बदल हुए इसका निरीक्षण करके आपको लिखना है. वसंत ऋतु आने से पहले ये सृष्टि कैसी थी? तो भकास और उजाड़ थी. लेकिन जैसे ही वसंत ऋतु का आगमन होता है, उसकी शुरुआत होती है, ये जो सृष्टि है और फूलों और पत्तों से बहुत हैप्पी दिख रही है. शिशिर ऋतु की वजह से पतझड़ हुई है, लेकिन अभी जो वृक्ष है, जो पेड़ है, उनको छोटे छोटे पत्ते आने शुरू हो गए हैं. वसंत ऋतु में हर कोई बहुत उत्साही है. कोयल भी बहुत सुरील गाना गा रही है. अभी आम को भी बहुत अच्छा सा ब्लॉसम आया है और वसंत ऋतु की वजह से नदी के किनारे, खेत में, छोटे से रास्ते पर, यहाँ हर कोई मतलब रान फूले जो हमें रान में दिखती है ना, ऐसे फ्लावर्स हम देख रहे हैं. मतलब हर कोई बहुत खुश है और जो अलग अलग प्रकार के जो फूल है, पत्ते हैं, उनकी कलर की वजह से ऐसे लग रहा है कि दिशा में रंग फैले हुए हैं. सृष्टीचे सौंदर्य कायम राखण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा. उत्तर असं आहे की हल्लीच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगामध्ये आपण निसर्गापासून दूर जात आहोत. या सृष्टीला आपण जपलं पाहिजे. निसर्ग आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी सौंदर्याची रूपं दाखवत असतो. या सृष्टीला जपण्यासाठी आपल्याला झाडं लावली पाहिजे. ती झाडं तोडण्यापासून वाचवली पाहिजे. पावसाचे पाणी अडवून ते साठवले गेले पाहिजे. त्यामुळे झाडांची लागवड करण्यासाठी मदत होईल. जो आपल्या घरी आजूबाजूला कचरा साठतो त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा याचं विलगीकरण केलं पाहिजे, जेणेकरून त्याचं व्यवस्थापन करणं सोपं होईल. अशा प्रकारे अगदी लहानसहान उपायातून आपण आपल्या सृष्टीला वाचवू शकतो. अर्थात हे मुद्दे मी माझे स्वतःहून लिहिले. यामध्ये तुम्हाला काही ॲड करायचं असल्यास तुम्ही नक्की करू शकता आणि माझ्या मते स्वमतसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सृष्टि का सौंदर्य हमेशा के लिए रहना चाहिए, इसके लिए आप कौन से उपाय कर सकते हैं, ये इधर आंसर लिखना ज़रूरी है. मतलब अभी हम निसर्ग से बहुत दूर जा रहे हैं, तो हमें क्या करना बहुत ज़रूरी है कि इस निसर्ग को हमें सेव करना है, क्योंकि निसर्ग हमें बहुत कुछ देता है. इसके लिए पेड़ लगानी चाहिए. पानी जो हमारे यहाँ बहता रहता है उसे सेव करना चाहिए, ताकि जो भी हम वृक्ष लगाते हैं उसको ही इसकी मदद हो सकती है. हमारे घर में जो सूखा और गीला कचरा होता है उसको अलग अलग रखना चाहिए, ताकि कचरा व्यवस्थापन करते वक्त इससे फ़ायदा हो सके. ऐसे छोटे छोटे उपाय करके हम अपनी सृष्टि को बचा सकते हैं, उसका सौंदर्य अच्छे से रख सकते हैं. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणिंदीवरी या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा. वसंत ऋतूची सुरुवात झालेली आहे आणि त्याचे स्वागत करण्यासाठी सृष्टीमध्ये दिशांमध्ये रंग उधळले गेले आहेत. बेरळ झालेली ही सृष्टी जणू नजराणा घेऊन आलेली आहे आणि या सृष्टीतील प्रत्येक घटक वसंत ऋतूचं स्वागत करीत आहे. तेव्हा कवयित्री असे म्हणत आहेत की पाणिंदीवर लाल कळ्यांचा सडा विखुरलेला आहे. पाणंद पूर्णपणे लाल कळ्यांनी लखडून गेलेली आहे. जणू लाल कळ्यांचं सांबर वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी पाणिंदीवर उभे आहे. माझ्या मते हा कवितेवरचा हा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. अर्थ स्पष्ट करण्यासाठी तो नक्की विचारला जाऊ शकतो. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणिंदीवरी. इस पंक्ति का अर्थ यहाँ स्पष्ट करना है. वसंत के ऋतु की जो शुरुआत होती है उस वक्त सृष्टि में बहुत सारे रंग फैले हुए हैं
और ये जो बेरड़ सूखी रूखी सूखी हुई जो सृष्टि है वो अभी एक गिफ्ट लेकर आ रही है। इस सृष्टि का हर कोई घटक वसंत ऋतु का स्वागत करने के लिए रेडी है। अभी कवियत्री ऐसे इमेजिन कर रही है कि पाणिंदी पर, मतलब जो खेत का जो रास्ता है, वहाँ लाल कलियाँ बिखरी हुई है और ये जो पानन है वो पूरी तरह से लाल कलियों से भरी हुई है। और इसके लिए ऐसा लग रहा है कि लाल कलियों का एक सांबर मतलब हरिण वसंत ऋतू का स्वागत करने के लिए पाणन पर खडा हुआ आहे। माझी आशा आहे की तुम्हाला या कवितेच्या प्रश्नांची उत्तरं नक्की समजली असतील। ही कविता नीट समजून घ्यायची असेल तर ह्याचा भाग 1 नक्की पहा, त्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल। धन्यवाद. ऑल द बेस्ट.